कसे आहात सगळेजण? सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, शुभ सकाळ. तर स्वयंपाकाला सुरुवात झालेली आहे. तर डाळ शिजलेली आहे, भात पण ठेवलेला आहे आणि इकडं रात्री भाज्या आणलेल्या होत्या, ते पण मला निवडून ठेवायचे आहेत, पण काल काही काढणं झालं नाही, लेट झालेला होता रात्री, म्हणून मी तसंच कवर ठेवलेले आहेत. आणि अगोदर मी बाहेरची कामं करून येते, अगोदर सगळी मी बाहेरची कामं आवरते आणि मगच स्वयंपाकाला सुरुवात करते. पण आज डब्यामध्ये रांगोळी नव्हती, तर रांगोळी वगैरे काढायची होती मला, म्हणून म्हटलं तोपर्यंत डाळ आणि भात बनत ठेवायचं, ती शिजतील तोपर्यंत मी रांगोळी काढून घेते डब्यामध्ये आणि रांगोळी काढून येते, फुलं पण घेऊन येते. म्हणजे आता संग बाहेरची सगळीच कामं आवरून येते. आणि इकडं बघू शकता, मी फक्त पांढरी रांगोळी आणायला सांगितलेली होती, कारण कलरफुल रांगोळ्या खूप साऱ्या होत्या. तरी पण एक पॉकेट आणलेले, त्यामध्ये ना छोटी छोटी पॉकेट आहे, त्यामध्ये वेगवेगळे कलर आहेत. तर हे सगळे कलर पण मी 1-2 काढून घेतलेले आहेत, म्हणजे अगोदरचे पण आहेत, पण जे संपलेले होते थोडेफार होते, सेम कलर मी इकडे काढलेले आहेत. लाल, गुलाबी, हिरवा, निळा असे कलर मी काढलेले, त्यांचे बाकीचे होते मी तसे ठेवले. पिंक कलर ना, म्हणजे त्याचं रंग जे आहे ना ते तिथंच म्हणजे दिसून येतं, म्हणजे डाग पडतात त्याची फरशीवरती, त्याच्यामुळे मी ते काढलेलं नाही आहे. मला ते कलर तितका आवडत पण नाही आहे. तर इकडं रांगोळी काढून झालेले आहे डब्यामध्ये, कवर वगैरे सगळे, म्हणजे आत्ताच पूर्ण घरची स्वच्छता, म्हणजे झाडणं पुसणं सगळं झालेले, क्लिनिंग झालेली आहे. तर मला कवर, कागद जी आता निघालेलं आहे, सगळ्या त्या कवरमध्ये मी बांधून ठेवलेले आहे. जे हे कचरा जमलेला ना ते पण आज मला पेटवून द्यायचं आहे. एक पोतच भरलेलं आहे, मी समोर टाकत नाही तर कुठेही काही, छोटं कवर मी एका पोत्यामध्ये भरून ठेवत असते, तर ते पण सगळं आज मला पेटवून द्यायचं आहे. तर इकडं पाणी शिंपलेलं आहे, कारण जे सकाळी मी पाणी टाकलेलं होतं सगळं हडकून गेलेलं आहे. आणि अशीच रांगोळी काढणं जास्त वेळ राहत नाही, हवेनंच उडून जाते ती, त्यामुळे जागा इकडं अगोदर ओला करून घेतला आणि मगच मी रांगोळी काढलेली आहे. आणि इकडं आमची चर्चा पण सुरू आहे, म्हणजे बाहेर आलो ना तर सगळ्या आम्ही, म्हणजे बाहेरची कामं सगळ्यांची सुरू असतात सकाळी. त्या ताई पण रांगोळी काढत होते आणि मी पण काढत होते. तरीही मॉर्निंगची कामं आवरत आमचं इकडं बोलणंही सुरू आहे. म्हणजे असंच वेळ भेटत नाही, आणि एक वेळा बोलत थांबलो ना मग किती वेळ जातो ते समजत नाही. तर कामं करत आमचं इकडं बोलणंही सुरू आहे. तर रांगोळी काढून झाली, फुलंही घेऊन आलेली आहे आणि वातावरण बघू शकता छान झालेले, सकाळचं वातावरण खूप छान होतं. तर इकडं फक्त मी 2 जास्वंदीची फुलं घेऊन आलेली आहे, आणि जी स्वासिकची फुलं आहेत ती आहेत घरच्या पाठीमागं, तर मी तिकडून नंतर घेऊन येणार आहे. फक्त ही लाल फुलं जी आहेत ना ती ठेवत नाही, सगळ्या ताई घेऊन जातात, मग मी फक्त 2 घेऊन आलेली आहे. आणि टी टेबलवरती रांगोळी वगैरे सांडलेली होती, आणि सकाळी मी पुसलेलंही नव्हतं हे, तर हे स्वच्छ पुसून घेतलेलं आहे. म्हणजे अधूनमधून ही छोटी कामं आपली हिंडत फिरत होतच असतात. तर ही कामं आवरत होते तोपर्यंत चिमण्याची चूचू येत होती, तर म्हणलं अगोदर चिमण्यांना तांदूळ टाकायचे. मी कधी विसरले ना, मग ते इतकं चूचू करतात ना जोरानं म्हणजे त्यांना पण माहिती झालेलं आहे की तांदूळ आज भेटलेले नाहीत, आज टाकलेले नाही आहेत, मग त्यांची चूचू सुरू होते. तर अगोदर मी चिमण्यांना तांदूळ टाकून आले, तर सगळी बाहेरची कामं मी आवरून घेतली. अगोदर मी पाणी भरून घेते, म्हणजे देवपूजेलाही स्वयंपाकासाठी एक हांडा मी भरून घेतलेला आहे. आणि इकडं डाळ भात हे सगळं शिजलेलं आहे. आता वरण बनवायचं आहे मला. आणि आजचा वार सांगेन तर आजचा वार आहे गुरुवार. तर सगळ्यांना शुभ गुरुवार. गुरुवारी मला पूजेला थोडासा वेळ जास्त लागतो, आणि स्वयंपाकाचं तितकं तामझाम नसतं, फक्त दोघांसाठी स्वयंपाक बनणार आहे. तर म्हणलं अगोदर स्वयंपाक करून घ्यायचा, मग निवांत मी देवपूजा करणार आहे. आणि मी वाती केलेल्या होत्या काल, तर वाती मी डब्यात भरून ठेवत आहे. आणखीन कापूस ठेवलेला आहे, म्हणजे वाती करण्यासाठी वेळ भरपूर लागतो, तर थोड्याफार केले आणि बाकीचं कापूस तसंच आहे. आता बघूया आणखीन कधी मुहूर्त लागेल, तसं तर गुरुवारी आणि सोमवारी मी वाती करत नाही. तर ही कामं मी आवरतच होते, तितक्यात बघू शकता कोण आलेलं आहे. तर आमचे छोटे राजकुमार आलेले आहेत. मला अगोदर दिनेश यायचं माहिती नव्हतं, जसं मी तुम्हाला म्हणलेलं होतं की दिनेश 4-8 दिवसात येणार आहे, पण तो आज येणार हे मला माहिती नव्हतं, आणि तो आम्हाला सांगितलेला पण नाही आहे. मी सकाळीच फोन लावलेला होता की दिनेश कुठं आहेस, तर म्हणत होता मग मी कोल्हापूरला आलेलो आहो आणि लक्ष्मीचं दर्शन वगैरे झालेलं आहे, आता मावशीकडे जायचं आहे असं म्हणत होता. पण मावशीकडे गेला नाही, कुठेही गेलेला नाही, आणि डायरेक्ट घरी आलेला आहे. म्हणजे त्याला सरप्राईज द्यायचं होतं आम्हाला, त्यामुळे सांगितलेला नाही. घरी येऊनच फोन लावलेला आहे. आणि मम्मी काय करते, जेवण झालं का, तुझी तब्येत बरी आहे का, म्हणजे काल परवा 2 दिवस माझी तब्येत ठीक नव्हती, त्यामुळे दिनेश विचारत होता मम्मी तब्येत तर ठीक आहे ना, तुझा नाश्ता झाला का नाही, टॅबलेट घेतलं का नाही. इथंच घराच्या बाहेर थांबून फोन लावून मला विचारत आहे. मी पण बाहेर बघितलेले, अचानकच आतमध्ये आला आणि मग एकदमच सरप्राईज दिला. मी तर आणखीन 2-4 दिवसाच्या नंतर दिनेश येणार आहे असाच विचार करत होते, पण दिनेश अचानक येऊन सरप्राईज दिला आणि खूप छान वाटलं, खूप आनंद झाला. म्हणजे खूप सोनं वाटत होतं. दीपक दिनेश विनाघर, आणि माझ्यापेक्षाही जास्त तुम्हाला खूप आनंद झालेला आहे दिनेशला घरी बघून. म्हणजे जे शॉर्ट व्हिडिओ मी अपलोड केला होता त्याच्यावरती तुमचे कमेंट आले की ताई दिनेश आलेला आहे ग, दिनेशला बघून खूप आनंद झाला, खूप छान वाटलं. तर अगदी हृदयापासून तुमचे आभारी आहे. तुम्ही माझ्या सुखात सुखी होता, दुःखात दुःखी होता. खऱ्या माझ्या जीवाभावाच्या मैत्रिणी आणि माझ्या बहिणी तुम्हीच आहात.
तर अगदी हृदयापासून आभारी आहे तुमचे. खूप खूप प्रेम देता मला आणि खूप सुंदर असे कमेंट करता. दिनेश आल्यानंतर अगोदर घडाभेट झाली, बोलणं झालं, थोडा वेळ आम्ही बोलत बसलो आणि आता आम्ही इकडे बॅग काढत आहे. म्हणजे आणखीन देवपूजाही झालेली नाही. मी विचार केला की अगोदर देवपूजा करूया, मग निवांत बॅग वगैरे सगळं काढूया, म्हणजे यामध्ये कपडे वगैरे असतील. पण दिनेश म्हणत होता मम्मी यामध्ये प्रसाद आहे, अगोदर प्रसाद काढ. म्हणजे दिनेश गेला होता ज्योतिबाला, लक्ष्मीला गेलेला होता, तर प्रसाद घेऊन आलेला आहे. तर अगोदर प्रसाद काढते आणि सगळे कपडे पण आता वरच्या साईडला ठेवलेले होते, तर सगळे कपडे काढून ठेवत आहे. आणि इकडे बाबांनाही खूप छान वाटलं. म्हणजे जसं घरामध्ये मुलं बाळ असले ना छान वाटतं, म्हणजे बाबांनाही मन लागतं, थोडंसं बोलत गुणगुण करत असतात. मी माझ्याच कामात मग्न राहते तर तितकं बोलणं माझ्याशी होत नाही. जसं दीपक दिनेश घरी असले ना ते पण मन मोकळून बोलत असतात, छान वाटतं त्यांना पण. तर बाबा पण आता इथंच बसलेले आहेत आणि नारळ, म्हणजे जसं मी तुम्हाला म्हटलं की मला चक्कर वगैरे येत आहे, कमजोरी, BP लो, हा सगळा प्रॉब्लेम झाल्यामुळे ना दररोज नारळाचं पाणी मी पित असते. बाबांना पण एक म्हणजे सकाळी सकाळी बाबा पण पितात, मी पण पिते. तर ते आज नारळ थोडेसे असे होते ना की त्यामध्ये खोबरं, म्हणजे असं पाणी थोडंसं निघालं, खोबरं जास्त होतं. तर बाबा तेच काढत बसलेले आहेत, नारळ दोन्ही फोडून त्यामधलं नारळ काढत आहेत. आणि हे नारळ कवळं छान असतं ना, ते खात पण आहे. आणि इकडे दिनेश दाखवत आहे की काय काय आणलेलं आहे. म्हणजे कंपनीमधनं गिफ्ट दिलेलं आहे, सेंटची बॉटल वगैरे सगळं, म्हणजे ते छान असे वेगवेगळ्या क्वालिटीचे सेंटच्या बॉटल्या आहेत. परत इकडं कंपनी कशी आहे, कसा आवाज येतो, काय काय होतं ते सगळं मोबाईलमध्ये ते सगळं व्हिडिओ मला दाखवत होता. परत काय काय सामान आणलेलं आहे, काय काय दिलेले आहेत त्याने, ते सगळं इकडं दाखवत होता मला. आणि ते कशा पद्धतीने काय काय तयार करतो, काय काय नाही, ते सगळं मला समजावून सांगत होता. तर थोड्या वेळ मी इथंच बसले ते सगळं बघत. आणि बाकीचं सगळं जे वस्तू आहेत ना त्या सगळ्या, म्हणजे जे आता दिनेशने आणलेले आहे ते नंतर भेटाव्या म्हणून मी एका पिशवीत घालून ठेवलेलं आहे. तेच म्हणलं दिनेशला की इकडे तिकडे ठेवल्यानं नंतर तुला भेटणार नाही आहे ते, त्यामुळे सगळ्या या वस्तू सगळ्या एका पिशवीत भरून मी ठेवलेल्या आहेत. परत इकडं बॅगमध्ये पुस्तक वह्या हे पण आहेत, म्हणजे दिनेशचा संघ अभ्यास पण तिकडं सुरू होता. आता एक्झाम आहेत, म्हणजे दिनेश इंटर्नशिपला गेलेला होता, आता इकडं एक्झाम पण होणार, मग त्यानंतर परत पुढे आता काय ॲडमिशन करणार काय नाही त्याचा पण विचार सुरू आहे. तर इकडं प्रसाद मी काढलेला आहे आणि इकडं कपडे सगळे मी काढून ठेवलेत. काही कपडे धुवायचे आहेत, काही धुवलेले आहेत. तर म्हणलं आता हे सगळे कपडे वगैरे नंतर बघणार आहे मी, कारण देवपूजाही माझी कंप्लीट झालेली नाही ना, कुठली कामं माझी झाली. दिनेश आल्यानंतर सगळं जिथल्या तिथं ठेवले आणि त्याच्याशीच बोलत बसलेले आहे मी. तर दिनेशला म्हटलं अगोदर तू आंघोळ कर, त्याच्या डोक्याला तेल लावलेलं आहे, कारण दिनेशचे केस पण थोडेसे असे झालेले होते ना की छान मी घासून घासून तेल लावलेलं आहे. 1 तास 1.5 तास बसेल तो, मग नंतर मी त्याला आंघोळ घालणार आहे. तर म्हटलं तोपर्यंत जेवण कर, कारण आता काल कधी जेवण झालेले काय माहिती, रात्रभर ट्रेनमध्ये होते हे आणि सकाळी तरी इथे येऊन पोहोचलेले आहेत, तर काही खाणं पिणं झालेलं नाही. तर म्हटलं अगोदर इकडे जेवायला वाले. तसं तर दिनेशचं फेवरेट वरण भातच आहे, तरी पण दिनेश म्हणत होता मम्मी दररोज भात भाजी चपाती हे सगळं तिथं भेटत होतं, पण भाकर नाही भेटली तिथं, तर मला भाकरं जेवण करायचं आहे. तर इकडं मी आज मोकळी भाजी केलेली होती, मोकळी भाजी, भाकर आणि ताक दिलेले दिनेशला जेवण करायला. आणि खीर पण मी बनवलेली होती, खीर पण दिलेली आहे. ज्या अगोदरचा व्हिडिओ आला त्यामध्ये मी मॅगीची खीर बनवलेली होती. तुम्ही म्हणत होता ती शेवाई नाही मॅगी आहे, तर मी व्हिडिओमध्येही सांगितलेले, तुम्ही लक्षपूर्वक बघितलेलं नसेल किंवा ऐकलेले नसेल, मी सांगितलेले माझ्याकडे शेवाया नाहीत, त्यामुळे मी मॅगीची खीर बनवत आहे. कारण मला खीर म्हणजे काही स्वीट वस्तू खूप आवडतात आणि मॅगीची खीर झटपट बनते म्हणून मी बनवलेलं होतं. तर प्रसाद वगैरे सगळं काढलेले, कपडे काढून ठेवलेले आहेत. आणि इकडं जे शेणच्या बाटल्या होत्या ते पण मी इकडं आणून अलमारीत ठेवलेले आहेत. आणि इकडं दिनेश कोल्हापूरला गेला होता ना, तर येते वेळेस इकडं बघू शकता माझ्यासाठी काय काय आणलेलं आहे. क्लेचर आणलेले आहेत, बांगड्या आणलेल्या आहेत, वेदिकासाठी, माझ्यासाठी आणि पूजासाठी म्हणजे त्याच्या काकीसाठी पण इकडं आणलेलं आहे सगळं. तर तेच बघत आहे, साईजमध्ये छोट्या मोठ्या आहेत त्या, तर वेदिकासाठी तर छोट्या आणलेल्या आहेत. सगळ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे क्लेचर पण आणलेले आहेत. तर सगळं काढून ठेवलं. शेणच्या बाटल्या पण इकडे वरच्या साईडला मी ठेवलेल्या आहेत. आणि माझ्यासाठी इकडे तिळीच्या गोळ्या आणलेल्या आहेत खूप साऱ्या, मला खूप आवडतात. प्रसादामध्ये जेव्हा येतात ना थोडे थोडे ते मी खात असते शोधून शोधून. तर माझ्यासाठी जेव्हा दिनेश पप्पाही जातात ना कुठं बाहेर, एक पेड्याचा पुडा माझ्यासाठी स्पेशल आणि तिळाच्या गोळ्या आणतात. आणि दिनेश पण सेम तसंच पप्पासारखं तिळाच्या गोळ्या जे आहेत ना ते खूप साऱ्या अर्धा किलो घेऊन आलेला आहे. म्हणत आहे मम्मी हे तुझे फेवरेट आहे ना, त्यामुळे वेगळं आणलेलं आहे त्याला. आणि बाकीचं प्रसाद तरी खूप सारं आणलेलं आहे. पेड्याची पुढे 2 आलेत, एक स्पेशल माझ्यासाठी आणि बाकीचं प्रसाद वाटण्यासाठी म्हणत होता. ठीक आहे म्हणलं, सगळं मी काढून ठेवलेलं आहे आणि देवपूजा करून घेत. आणि दिनेशने खूप सारे धूपचे पॉकेट आणलेले आहेत आणि वेगवेगळे अगरबत्त्याही आणलेल्या आहेत. खूप छान वास आहे, म्हणजे अगरबत्ती लावली ना इतका छान वास येत होता, असं वाटत होतं की मी घरी नाही मंदिरात आहे. इतकं छान, मनाला एक वेगळीच प्रसन्नता वाटत आहे.
खूप छान वाटत होतं. तर तीच अगरबत्ती मी लावलेली आहे. तर दिनेश थोडा वेळ अंघोळ करून झोपलेला होता, म्हणजे थकवा पण खूप आलेला आहे त्याला, रात्रभर प्रवास झालेला आहे ना. तर नंतर म्हणला की मम्मी आता मी पप्पाकडे जातो. म्हणजे पप्पांनाही माहिती नाही, म्हणजे यांना पण माहिती नाही दिनेश घरी आलेला आहे, कारण ते जेव्हा फोन लावलेले होते त्यांना पण तेच सेम सांगितलेले जसं मला सांगितलं की मी कोल्हापूरमध्ये आहे आणि आता मावशीकडे जाणार आहे. आणि तिथं अर्चना आणि अश्विनी दोघीजण वेट करत बसलेत आणि हा घरी आलेला आहे. नंतर मी अर्चनाला फोन करून सांगितलं, तेव्हा तिला खूप राग आलेला आहे की दिनेश माझ्याकडे येतो म्हणून आलेला नाही आहे. दिनेश असं अचानक यायचं रिझन पण आहे, म्हणजे कॉलेजकडून फोन आलेला होता त्याला की 17 तारखेला कॉलेजमध्ये तुम्ही आलं पाहिजे, म्हणून तो आलेला आहे. नाहीतरी मावशीकडे 2-3 दिवस राहूनच तो येणार होता. परत जेजूरला पण त्याला जायचं होतं, पण कुठलंच काही झालं नाही, अचानकच तो आलेला आहे. तर असं इकडं मी सगळा प्रसाद काढून ठेवलेला आहे. तिळाच्या गोळ्या हे तर वेगळ्या ठेवल्यात, परत इकडं लाडूचे पॉकेट आणलेले आहेत, परत इकडं प्रसाद म्हणजे मुरमुऱ्याचा प्रसाद आहे, यामध्ये लाडू आहेत, हळदी कुंकू आणलेला आहे आणि काही दोऱ्या हातामध्ये बांधण्याच्या. सगळं व्यवस्थित घेऊन आलेलं आहे दिनेश. म्हणजे मुलं जसं आपण करतो ना ते बघूनच करत असतात, त्यांना स्वतःहून सगळी जाणीव नसते. जसं आता आपण देवस्थानी गेलो काय काय आणतो काय काय नाही ते बघून मुलं पण घेऊन येतात. जसं की धूप आहे, अगरबत्ती, हळदी कुंकू सगळ्या वस्तू घेऊन आलेला आहे. तर हे सगळं काढून ठेवलं प्रसाद. नंतर मी इकडं ताक प्यायला घेतलं. तुम्ही म्हणत होता ताई ताक पण जास्त आंबट पिऊ नको, त्यानं पण पित्त वगैरे होतं. ताक ताजा असावा आणि त्यामध्ये जिरा पावडर, काळं मीठ, परत पुदिना वगैरे आणखीन काय काय तुम्ही सांगितलेले. छान सजेशन देता आणि खूप काळजीपूर्वक तुमचे कमेंट असतात, कारण मला त्रास पण पित्ताचा खूप होत आहे. त्यावरतीच तुमचे कमेंट असतात की ताई अशा पद्धतीनं कर, असं खा, असं पी सांगत असतात. छान वाटतं. असे सुंदर कमेंट करत राहा आणि व्हिडिओ आवडत असले तर लाईक जरूर करा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण जरूर करा. तर इकडं सगळे काढून ठेवलं, ताक पिलेलं आहे आणि थोडा वेळ मी बसलेली होते. आता टाईम सांगितलं दुपारचे 1-1:30 वाजले असतील आणि कपडे सगळे मी भिजत घातलेले आहेत. त्यामध्ये दिनेशचे कपडे खूप जास्त आहेत आणि मशीनला लावले नाहीत, कारण त्याचे कपडे थोडेसे असे आहेत ना, नवीन शर्ट वगैरे, त्यामुळे मला हातानेच धुवायचे. तर कपडे धुलेले सगळे आणि उन्हाला टाकले पिळून मी. आणि दिनेश पण तेव्हाच आलेले आहे गॅरेजून, त्यांना दही वगैरे नेऊन दिलेलं आहे आणि माझ्यासाठी इकडे द्राक्षे घेऊन आला. आणि हे जे खोबरं निघालेलं होतं नारळामधनं, बाबांनी 2 नारळातलं खोबरं पूर्ण काढलं, थोडंसं खायला घेतलं, बाकीचं इकडं काढून ठेवलेले होते. तर हे पण नारळ मी स्वच्छ धुवून ठेवत आहे. थोडंसं ते नारळाचा जे आहे ना ते लागलेलं होतं त्याला थोडंसं, म्हणून स्वच्छ धुवलेलं आहे. आणि आता इतकं खोबरं खाणार कोण, तसं तर खायला छान लागतं, पण आता खाणार कोण, मी उद्या चटणी बनवणार आहे. आणि द्राक्ष स्वच्छ धुवून इकडं मी खायला घेतलेले आहे. तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता, या सगळेजण द्राक्षे खायला. तर ही कामं करता करता दुपारचे आता 2:30 वाजलेले आहेत. तर दिनेशला म्हणलं जेवण करा, आता झोपलेला आहे. 2-3 वेळा आवाज दिला, अजिबात उठत नाही, झोप अशी लागलेली आहे त्याला, कारण थकवा पण आलेला आहे, प्रवास केलेला आहे, 2 दिवस हिंडणं फिरणं जास्त झालेलं आहे. दिनेश कोल्हापूरला गेला होता, ज्योतिबाचे दर्शन, लक्ष्मी मातेचे दर्शन झालेले, त्यामध्ये धावपळ झालेली, झोप व्यवस्थित झालेली नाही, त्यामुळे निवांत झोपलेला होता. पण टिफिन न्यायचं आहे, मी तेच म्हणलं आता हे पण घरी आले, कारण दिनेश घरी आहे, आता त्यांना पण माहिती आहे की टिफिन घेऊन येईल हा, त्यामुळे आलेले नाही. तर त्यांच्यासाठी मी तेव्हा दही दिलेलं होतं. आता इकडं थोडंसं कलिंगड मी त्यांना देणार आहे आणि टिफिन इकडं भरलेलं आहे, जे गॅरेजमध्ये कामाला मुलगा आहे त्याच्यासाठी. दिनेशला इकडं भात आणि तूप दिलेलं आहे, थोडंसं वरण टाकलेलं आहे, त्याचं फेवरेट आहे हे. तर म्हटलं जेवण कर, गरमागरम भात आणि तूप. तर दिनेशचं जेवण होत आहे तोपर्यंत मी कलिंगड चिरून डब्यामध्ये भरून देते, कारण त्यांना कामं इतकी असतात की तिथं व्यवस्थित खाता पण येत नाही. तर म्हटलं कलिंगडच्या छोट्या छोट्या फोडी करून द्यायच्या, म्हणजे व्यवस्थित खातील. तर इकडं कलिंगड मी फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं, म्हणजे थोडंसं थंड होण्यासाठी, कारण बाहेरच होतं त्यामुळे, आणि गरमी खूप आहे ना, तर खूप गरम झालेलं होतं, म्हणून 1 अर्धा तास मी अगोदरच फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं. तर अगोदर मी चिरून घेते आणि याच्या छोट्या छोट्या फोडी करते साल काढून आणि एका डब्यात भरून देते. तोपर्यंत दिनेशचंही जेवण होईल आणि बाकीचं पूर्णच कलिंगड मी चिरून डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवते. म्हणजे असं कलिंगड खायला खूप मजा येते, म्हणजे असंच आपण ठेवलं ना चिरून खाणं थोडंसं असं वाटतं ना, पण छोट्या छोट्या फोडी करून डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवलं ना खायला खूप मजा येते, वाटीमध्ये घेऊन चमच्यानं खायला छान लागतं. आणि आता दिनेश पण आलेला आहे आणि मुलांचं लक्ष कसं घडीघडीला फ्रीजकडे जातं की फ्रीजमध्ये काय खायला आहे, दीपक तरी तसाच करतो. तर इकडं सगळंच कलिंगड चिरून मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे आल्यानंतर खाण्यासाठी. तर इकडं ह्यांच्यासाठी मी डब्यामध्ये भरून दिलेलं आहे, म्हणजे तिथं असं नाही की एकटेच खातील, 2-3, म्हणजे आता गॅरेजमध्ये खूप सारे जण येत असतात, त्यांचे मित्र वगैरे, सगळेजण मिळून खातात, म्हणून मी इकडं डब्बा भरून दिलेला आहे. आणि बाकीचं जे कलिंगड आहे ते पण मी छोट्या छोट्या फोडी करून फ्रीजमध्ये ठेवते आणि मी पण खायला घेते. म्हणजे मी ताक घेतलेलं होतं पिण्यासाठी, आता कलिंगड, कारण चहा वगैरे घेत नाही ना, त्यामुळे अशाच वस्तू मी खात आहे. तर असं ताई नव्हतं, यासोबत या व्हिडिओला इथं सेंड करते. व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा, पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय, टेक केअर सर्वांना. श्री स्वामी समर्थ.